शिकण्याची प्रवृत्ती माझी अजून जागी आहे. त्यामुळे मी अजूनही प्रत्येक नवीन प्रोजेक्टकडे अगदी माझं पहिलं प्रोजेक्ट आहे असंच बघायचा प्रयत्न करतो. आमची सगळ्यांची खूप मनापासून इच्छा आहे की कार्यदुरावाचा दुसरा भाग यावा. सो मला नेहमी असं वाटतं ना की तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय त्या क्षेत्रामध्ये इतरही अनेक जण काम करत असतात आणि तुम्हाला इतरांचं काम सुद्धा तितक्याच ओपनली बघता आलं पाहिजे. आणि म्हणूनच अबोली या मालिकेमध्ये तुझे 15 कॅरेक्टर एका 26 आहे का? वेटरच झालोय किंवा एकदा मच्छी विकणारी बाई झालोय. असं ते फार वेगवेगळी कॅरेक्टर मध्ये जादूगारच झालोय. वाटेल ती कॅरेक्टर एक्सप्लोर करता येतो. ऍक्टर्स म्हणून तुम्ही पूर्ण सरेंडर करू शकत नसाल ना तर तुम्हाला अडचणी येतात आणि ते कुठेतरी मी इव्हेंच्युअली हळूहळू शिकतोय. पण मला पण ते जाणवतं की काही वेळेला पूर्ण सरेंडर करणं ऑल्सो इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यांच्या सेलिब्रिटी स्टेटसला किंवा त्यांच्या फेमस असण्याला लोक उचलून धरतात काही वेळेला, पण हे काय हे आम्ही करू शकतो. बायोडायव्हर्स ट्रेल्स ही वाईल्ड लाईफ टुरिझम कंपनी आहे. मग युरोपियन कंट्रीजमधले किंवा इतर देशांमधले जे ट्रॅव्हलर्स आहेत ते खूप यंग असताना घराबाहेर पडतात आणि जग फिरायला निघतात. म्हणजे मी 18 ते 23 वयोगटातले इतके यंग ट्रॅव्हलर्स बघितलेत भारतात आलेले. तिथल्या लोकल गाईड्सना घेऊन फिरलेलो आहे, ज्यांनी मला हा प्रश्न तोंडावर विचारला की तुम्ही काय खात नाही का दिवसभर. तर मी म्हटलं नाही, माझ्याकडे वेळ कमी आहे, सो मला खाण्यात वेळ घालवायचा नाही, आपण पटकन काहीतरी पार्सल घेऊ, जाता जाता खाऊया आणि जास्त गोष्टी बघूया. आय फील सो प्राऊड दॅट आय एम एन इंडियन. मला भारताबद्दल खूप प्रेम आहे. हाय, हॅलो, नमस्कार. रोलिंग स्कोप या चॅनलवर मी रुचा मोये तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण गप्पा मारणार आहोत अभिनेता सुयश टिळक याच्यासोबत. सुयश टिळक हा तरुणांमध्ये स्टाईल आयकॉन आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण तरुणांमध्ये त्याची लोकप्रियता तशीच आहे. जरी त्याच्या मालिकेचं नाव कार्यदुरावा असं होतं तरी प्रेक्षकांसोबत मात्र त्याची जवळीक आहे. म्हणूनच तो प्रेक्षकांना प्रचंड आवडतो आणि असा हरहुन्नरी अभिनेता आज आपल्यासोबत गप्पा मारणार आहे सुयश टिळक. सुयश, तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू. आपण सुरुवात अभिनयापासूनच करूयात, कारण अभिनयच मेन आहे याच्यामध्ये. अनेक मालिका तू केल्यास, अनेक चित्रपट तू केले आहेस किंवा अनेक नाटकांमध्ये सुद्धा तू दिसतोस. एक 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 जर काढत गेलो ना तर आपल्याला 2-3 पॉडकास्ट करावे लागतील, एवढा तुझा अनुभव आता झालेला आहे. पण असं असताना या सगळ्यांच्या आठवणी जर कलेक्टिव्हली सांगायच्या असतील तर तू कशा कशा पद्धतीने सांगशील? सगळा कलेक्टिव्हली अनुभव सांगायचा तर चांगला आहे. आत्तापर्यंत खूप शिकायला मिळालं आहे, खूप शिकतोय अजूनही. म्हणजे माझी अगदी पहिली मालिका अमर प्रेम, ज्यामध्ये मी झी मराठीवरती होती, ज्यामध्ये मी एक सपोर्टिंग कॅरेक्टर करत होतो, तिथपासून आजपर्यंत जर का प्रवास बघायला गेलो तर मला स्वतःमध्ये झालेले बदल जाणवतात. ॲक्टर म्हणून येत गेलेला जो कॉन्फिडन्स आहे तो जाणवतो. काम करण्याची पद्धत बदलली आहे. वेगवेगळ्या माध्यमांवरती कशा पद्धतीने काम केलं पाहिजे ह्याची समज थोडीशी वाढली आहे. सो इट्स अ लर्निंग प्रोसेस. मला वाटतं की प्रत्येक प्रोजेक्टमधनं प्रत्येक नवीन लोकांबरोबर काम केल्यानंतर काहीतरी खूप चांगलं शिकायला मिळतं आणि मला थँकफुली शिकण्याची प्रवृत्ती माझी अजून जागी आहे. त्यामुळे मी अजूनही प्रत्येक नवीन प्रोजेक्टकडे अगदी माझं पहिलं प्रोजेक्ट आहे असंच बघायचा प्रयत्न करतो. त्यातनं खूप शिकायला तर मिळतंच. फक्त काय होतं त्यातनं, जे इतर लोक त्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्ड आहेत त्यांचे वेगवेगळे पर्स्पेक्टिव्स घेऊन तुम्हाला तुमच्यावरती परत काम करता येतं. बरोबर. पण यामध्ये एखादी खास आठवण आहे का? म्हणजे एवढ्या मालिकांमध्ये तर तुझ्या बऱ्याच आठवणी असतील. खास आठवण कार्यदुरावाची तर आत्ताही पुसता येणार नाही अशी आहे. कारण थँकफुल एक प्रोजेक्ट लागतं प्रत्येक नटाला किंवा नटीला की जे लोकांच्या नेहमी स्मरणात राहतं. सो कार्यदुरावा ते प्रोजेक्ट माझ्यासाठी होतं की जे अजूनही लोकांच्या स्मरणात आहे. म्हणजे आजही आत्ता आम्ही रिसेंटली ज्याची त्याची लव्ह स्टोरीचा विदर्भ आणि खानदेश दौरा करून आलो, तर तिथे सुद्धा अजूनही लोक कार्यदुरावाचं आवर्जून नाव काढतात किंवा आमच्या जोडीबद्दल बोलतात, कार्यदुरावाबद्दलच्या त्यांच्या आठवणी सांगतात. सो ते एक प्रोजेक्ट डेफिनेटली स्पेशल आहे. आणि कार्यदुरावा जेव्हा आमच्या दोघांच्याही आयुष्यात आलं, माझ्या आणि सुरुचीच्या आयुष्यात, तर तेव्हा आम्ही दोघंही फारच अजून कळत नाहीये कुठे जायचं ह्या झोनला होतो. टू यंग.
या वी वर यंग, पण ऑल्सो त्यावेळेला सोशल मीडिया इतकं पॉप्युलर नव्हतं किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स इतके सर्रास वापरत नव्हते लोक. इंस्टाग्राम होतं, पण ते फक्त फोटो शेअरिंग ॲप होतं आणि ते मेटा पॉवर्ड नव्हतं. ते एक इंडिव्हिज्युअल कंपनीचं ॲप होतं. फेसबुक होतं, मला वाटतं ऑर्कुट होतं, पण सोशल मीडियाचा वापरच खूप नव्हता. लोक त्या काळात थँकफुली न्यूजपेपर न्यूजपेपर जास्त वाचायचे किंवा फॉलो करायचे बातम्यांसाठी. सो त्यावेळेला आम्हाला स्टारडम काय असतं किंवा तुम्ही पटकन लोकप्रिय झालायत हे काय असतं हे आम्ही जोपर्यंत लोकांमध्ये जात नाही तोपर्यंत कळत नव्हतं. बरोबर. आम्ही सेटवरती असायचो, 12-14 तास काम करत असायचो. सो त्यावेळेला माहिती नव्हतं बाहेर काय चाललंय आपल्या. जेव्हा पहिली होर्डिंग्स लागली मुंबईमध्ये मोठमोठी, अरे वा. जेव्हा असं झालं की अरे आपलं प्रोजेक्ट आहे, आपले चेहरे दिसत आहेत मोठमोठ्या होर्डिंग्स बाबतीत. म्हणजे आजकाल मी बघतो बरेचसे इन्फ्लुएन्सर्स होर्डिंग्स खाली त्यांचे होर्डिंग्स लागले की फोटोज काढतात, ते शेअर करतात, त्या बाबतीत खूप इमोशनल होतात. हे सगळं आम्ही त्यावेळेला एक्सपिरियन्स केलंय, फक्त ते शेअर करायला आमच्याकडे तसे प्लॅटफॉर्म्स नव्हते की अरे आम्ही भावूक झालो होतो. आम्हालाही ती होर्डिंग्स बघून फारच भरून आलं होतं की मला आठवतंय दादरला मुंबईच्या एक मोठी होर्डिंगची साईट आहे. सो तिथे प्लाझाच्या बाहेर, तर तिथे होर्डिंग लागलंय ही म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. कारण मुंबईमध्ये फिरतोय, स्ट्रगल करतोय, त्या काळात इतर अभिनेत्यांचे किंवा इतर प्रोजेक्ट्सची मोठमोठी होर्डिंग्स लागलेली बघायचो. ते होर्डिंग लागलंय हे जेव्हा आम्हाला कळलं, आम्ही म्हटलं यार शूटिंग नंतर पॅकअप झाल्यानंतर तरी जाऊयात होर्डिंग बघायला. सो आम्ही रात्री उशिरा म्हणजे 9:30-10 नंतर पॅकअप झाल्यानंतर तिकडे गेलो, दादरला जाऊन ते होर्डिंग पाहिलं. आणि मला अजूनही ती रात्र आठवते. इट वॉज अ व्हेरी इमोशनल मोमेंट फॉर अस. कारण कुठल्याही सपोर्ट शिवाय मुंबईमध्ये गेलो होतो मी. एकतर कम्फर्ट झोन सगळे पुण्यातले सोडून मुंबईत जाऊन स्ट्रगल करायचं ठरवलं होतं. आणि काही वर्ष काम केल्यानंतर वेगवेगळ्या मालिकांमध्ये सपोर्टिंग भूमिका केल्यानंतर एक अशी मालिका मिळाली होती ज्याचा चेहरा म्हणून झी मराठीसारखी वाहिनी होर्डिंग लावत होती मोठमोठी. ते बघून इट वॉज अ व्हेरी ओव्हरवेल्मिंग फिलिंग. आणि त्या प्रोजेक्टच्या त्यामुळे आठवणी जास्त स्पेशल आहेत अजूनही, की इतकी वर्ष झाली. आमची सगळ्यांची खूप मनापासून इच्छा आहे की कारेदोराचा दुसरा भाग यावा. पण त्या प्रवासात जे काही आम्हाला शिकता आलं ना किंवा जे बघता आलं ते फार स्पेशल होतं. रॅन्डम लोक भेटायची, सोशल मीडिया जास्त पॉप्युलर नसल्यामुळे लोक ॲक्च्युली भेटून गोष्टी सांगायची. सेटवरती काही लोक भेटायला यायची. बाकी कुठे इव्हेंटला गेलो किंवा असं जनरल कुठे जात असू तर तिथे लोक आवर्जून भेटून त्यांच्या आयुष्यातल्या सिमिलर गोष्टी सांगायचे. सो इट वॉज अ व्हेरी व्हेरी स्पेशल प्रोजेक्ट फॉर अस. आणि माझ्यासाठी त्या प्रोजेक्टच्या आठवणी अजूनही तेवढ्याच चॅरिशेबल आहेत, तेवढ्याच मी त्या जपून ठेवतो त्या आठवणी. पण तुमची ती ओव्हरऑल टीमच छान होती. म्हणजे सुबोध दादा, अर्चना, तू, सुरुची, तुम्ही असे सगळे छान एक टीम जुळून आली. त्यावेळेला सुबोध भावे, इला भाटे, सुनील तावडे, विशाखा सुभेदार, मग अरुण काका, मानसी मावशी, असे सगळे स्टॉलवर्ड्स होते. नेहा जोशी, जे उत्तम अभिनेता, म्हणजे सगळे उत्तम अभिनेत्या त्या मालिकेत होत्या. आणि मला तर खूप टेन्शन होतं की हे सगळे असताना आपण काय करणार आहे, म्हणजे ह्यांच्यासमोर आपण कसं काम करणार आहे. उमेश जगताप, सुनील गोडबोले, म्हणजे यू नेम इट अँड इट वॉज इन दॅट शो. राजन काका, राजन भिसे. सो सॉलिड ॲक्टर्स होते सगळे आणि सगळी चांगली माणसं होती बेसिकली. त्यातल्या कोणीही आम्हाला कधीच प्रेशराईज नाही केलं. आणि ते छान युनिट बनलं. म्हणजे मला त्याचं क्रेडिट पूर्णपणे आमच्या क्रिएटिव्ह टीमला द्यायला आवडेल. नमिताताई होती, रोहन होता, सुनील दादा होता. सो सगळ्यांनी ना ते प्रोजेक्ट म्हणून सुरुवातीपासूनच त्याच्यावरती असं इतकं प्रेम केलं ना. जालिंदर सरांनी सुरुवात केली होती त्या शोची. सो त्यांनी ते सगळं बांधतानाच असं एकदम टाईट बांधलं होतं. शलाकाताई होती, शलाका पवार. सो सगळे सॉलिड ॲक्टर्स होते. पण ते ॲक्टिंग करताना किंवा ते त्यांचं काम करताना आम्हाला त्याचं कुठेही प्रेशर देत नव्हते. ते आम्हाला आमचं काम करू देत होते आमच्या पद्धतीने.
कुठे काही चुकलं किंवा कुठे काही आम्ही वेगळं केलं तर ते चांगलं वाटेल असं जिथे जिथे त्यांना वाटायचं तिथे तिथे ते स्वतःहून ओपनली आम्हाला सांगायचे. सो ते शेअरिंग पण होतं. कुठेही इगो क्लॅशेस नव्हते. कुठेही जाऊ दे ना, हे दोघं लीड आहे, त्यांचं कौतुक होणारच आहे, आपण आपलं काम करू, हा झोन नव्हता. मिळून मिसळून काम करणं होतं. कोणी इन्सिक्युअर होत नव्हतं. दॅट वॉज द बिगेस्ट थिंग. इन्सिक्युरिटी नव्हती. मला वाटतं आजकाल सोशल मीडियामुळे इन्सिक्युरिटी खूप वाढली आहे. त्यावेळेला ती नव्हती आणि त्यामुळे मला तरी आजपर्यंत इन्सिक्युरिटी जाणवत नाही. म्हणजे मी स्वतः इन्सिक्युअर होत नाही इतर कुठल्याही कलाकाराचं कौतुक करताना किंवा कुठल्याही दुसऱ्या ऍक्टर किंवा ऍक्ट्रेसचं काम जाऊन बघायला सुद्धा मला आय डोंट फील इन्सिक्युअर. त्यामुळे मी बाकीच्यांची नाटकं जाऊन बघतो, बाकीच्यांचे सिनेमे जाऊन बघतो, मालिका जसा वेळ मिळेल तसा बघतो. जर काही खूपच आवडलं तर मी पर्सनली मेसेज करून अप्रिशिएट करतो, कारण ती इन्सिक्युरिटी मनातच नाही आहे. पण आजकाल ती खूप आजकालच्या जनरेशनमध्ये स्पेशली आणि आजकाल विथ सोशल मीडिया ती खूप जास्त जाणवायला लागली. एव्हरीबडी इज व्हेरी सेल्फ सेंटर्ड आणि सेल्फिश आणि ते फक्त स्वतःच कौतुक केलेलं हवंय लोकांना असं जाणवतं बरेचदा. नाही, पण ही मला छान गोष्ट वाटली की तू एवढ्या सगळ्या कलाकारांना फोन करून सांगतोस. कारण हल्ली काय होतं की आपण फक्त तू म्हणतोस असं की सोशल मीडिया थ्रू फक्त कनेक्शन आहे. तुम्ही छान अभिनय केला हे फोन करून सांगितल्यावर त्या 2 मिनिटात सुद्धा त्या व्यक्तीला बरं वाटतं की चला माझ्या मी कामाची आता पावती पोहोचली कुठेतरी. रिसेंटली आरपार पाहिला ऋता आणि ललितचा, आणि मी खूप वेळ म्हणजे गौरवशी पण जो डिरेक्टर आहे फिल्मचा, गौरव, ललित, ऋता, इवन त्यांचा जो कंपोजर आहे सौरभ, ज्यांनी बॅकग्राऊंड स्कोअर कंपोज केला आहे, तर त्या सगळ्यांशी फोनवरती बोललो, मेसेज करून बोललो, कारण मला खूप आवडली फिल्म, मला त्यांची कामं खूप आवडली. आणि असं खूप कमी वेळेला होतं की, आणि मी प्रीमियरला नव्हतो गेलो, मला बाकी वेळेला त्यांना भेटता येत नाही कधी. सो म्हटलं यार आवडलंय तर दिस इज द टाइम वी शुड अप्रिशिएट. आणि हे नकळतपणे अनेकदा म्हणजे अगदी फोन जरी नाही करता आला तरी एक मेसेज करणं. हां, सो मला नेहमी असं वाटतं ना की तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय त्या क्षेत्रामध्ये इतरही अनेक जण काम करत असतात आणि तुम्हाला इतरांचं काम सुद्धा तितक्याच ओपनली बघता आलं पाहिजे, जाऊन ते अप्रिशिएट करता आलं पाहिजे आणि त्यातनं शिकायलाच मिळतं यार मला वाटतं. आणि दुसरं शिकायला जरी नाही मिळालं तरी एकमेकांना सपोर्ट अगदीच करू शकतो आपण. सो मला आवडतं इतर सगळ्या भाषांमधलं रादर काम बघायला आवडतं मला. नाटकांच्या बाबतीत सुद्धा मी फक्त मराठी नाटकं नाही तर मी इतर पण भाषांमधली जर कुठे काही नाटकं होणार असतील, मला कळलं की इथे हा शो आहे, तर मी जायचा प्रयत्न करतो आणि ते बघतो. जस्ट क्युरिओसिटी. इतर भाषांमधली म्हणजे कोणत्या कोणत्या भाषांमधली? मराठी, इंग्लिश, गुजराती, हिंदी. बरं, म्हणजे गुजराती तुला बोलता येतं? नाही, मला बोलता नाही येत, पण कळतं. अच्छा. जसं मला साऊथ इंडियन भाषांमधले सिनेमे खूप आवडतात, मल्याळम, कन्नडा, तमिळ, तेलुगू मला बघायला खूप आवडतं. मला बोलता येत नाही, पण काय सांगतायत, काय दाखवतायत ते भावना पोहोचतात त्यांच्या. डेफिनेटली कळतं. आणि ते मला वाटतंय नाटकामुळे झालंय का रादर थिएटरमुळे झालंय, की मी जेव्हा एक्सपेरिमेंटल थिएटर करत होतो तेव्हा मी मोस्ट ऑफ द टाइम बॅकस्टेज काम करायचो. मी आसक्त कला मंचकडनं काम करायचो पुण्यात. मोहित टाकळकर माझा खूप चांगला मेंटॉर आहे. तर मोहित दादामुळे ती सवय लागली की इतर भाषांमधलं पण सगळं बघता आलं पाहिजे, अप्रिशिएट करता आलं पाहिजे. त्यावेळेला बरेचसे थिएटर फेस्टिवल्स अटेंड करायला जायचो किंवा बघायला मिळायचे, कारण मोहित दादाची म्हणजे आसक्तची नाटकं जर कुठल्या वेगळ्या फेस्टिवल्समध्ये असतील तर तिथे बॅकस्टेज किंवा मॅनेजमेंटच्या टीममध्ये जायचा चान्स मिळायचा. तर तिथे मग इतर भाषांमधली पण किंवा इतर प्रांतातली पण नाटकं बघायला मिळायची. सो तिथून ती सवय लागली जी अजूनही कंटिन्यूड आहे. मी बघायला जातो जिथे जिथे वेळ मिळेल तिथे तिथे. इवन कोकणी भाषेतली किंवा मालवणी भाषेतली कोकणी मालवणी थोडी लक्षात तरी येतात की काय बोलतात, थोडा संदर्भ लागतो त्याचा. सुयश, तू इतरांचं जेवढं कौतुक करतोस ना, मला वाटतं तेवढंच प्रेक्षकांनाही तुझं कौतुक आहे. आणि म्हणूनच अबोली या मालिकेमध्ये तुझे 15 कॅरेक्टर एका 26 आहे का? सॉरी, इंटरनेटवर हे 15 होतं. तर हे 26 कॅरेक्टर्स तू केलेस, त्याच्याबद्दल लोकांनी उचलून धरलेलं आहे. कसे काय जमवले 26 एका वेळी? अबोली इज अ व्हेरी व्हेरी स्पेशल जर्नी. कारण ती मालिका जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा मी माझ्या पर्सनल आयुष्यात काही गोष्टी फेस करत होतो, काही चॅलेंजेस फेस करत होतो.
आणि त्यावेळेला मी सन मराठीवर एक मालिका करत होतो. मला मालिकेच्या दिग्दर्शकाचा म्हणजे अनिकेत कोळपे त्यावेळेला अबोली डिरेक्ट करत होता. त्याचा फोन आला. मला म्हटला, सुयश असं असं कॅरेक्टर आहे. आणि अनिकेत आणि मी अबोलीच्या आधी बाप माणूस नावाची एक मालिका होती. हो. त्यावेळेला अनिकेत सहाय्यक दिग्दर्शक होता. सो अनिकेतनी तेव्हा मला पाहिलेलं आहे, तेव्हा त्यांनी माझं काम बघितलेलं आहे. आम्ही दोघांनी एकत्र खूप मजा मस्ती केली आहे. सो अबोलीच्या वेळेला जेव्हा मला आधी प्रोडक्शन हाऊसकडनं मग चॅनलकडनं जेव्हा फोन आले, अनिकेतचा मला फायनली फोन आला. अनिकेत मला म्हटला, सुयश तू नक्की करणार आहेस का? मी म्हटलं का असं विचारतोयस? तर तो म्हटला, कारण बरीचशी फिमेल कॅरेक्टर्स आहेत, तुला दाढी काढावी लागेल, तू फिमेल गेटअपमध्ये दिसशील. तर म्हटलं हां, म्हणजे मला सांगितलं. तर तो म्हटला 1-2 नाही आहेत, बरीचशी फिमेल कॅरेक्टर्स असणार आहेत. तर मी म्हटलं हां ठीक आहे, काही म्हणजे मला तो चॅलेंज वाटतोय. तर तो म्हटला नाही, बऱ्याच जणांनी नाही म्हटलंय याआधी ह्याच रोलला. तर मला एक असं झालं की याआधी इतर जणांना विचारलं गेलंय आणि शेवटचा ऑप्शन मी होतो, किंवा एक वन ऑफ द ऑप्शन्स मी होतो. तर मी म्हटलं ठीक आहे, जर मला विचारलंय आणि जर माझ्यावरती तो थोडाफार कोणाला तरी विश्वास ठेवावा असं वाटतोय, तर लेट्स गिव्ह इट अ ट्राय, चॅलेंज म्हणून ऍक्सेप्ट करू. आणि अबोलीच्या सुरुवातीला ट्रॅक खूप मोठा नव्हता. एक 4-5 कॅरेक्टर्स किंवा 6-7 वेगवेगळी कॅरेक्टर्स इतकीच बोलणी झाली होती आणि ते तेवढंच असणार होतं. ते तेवढं राहून ते संपणार होतं. आम्हाला माहिती नव्हतं आम्ही कसे लुक्स डिझाईन करणार आहोत, काहीच आयडिया नव्हती, कारण ते कसं जाईल पुढे ते माहिती नव्हतं. पण मला त्याचं क्रेडिट संदीप सरांना द्यावं असं वाटतं. संदीप सिकन जे प्रोड्युसर आहेत सोल प्रोडक्शन्स, त्यांनी ना पहिल्या दिवशी खूप छान ब्रीफ दिलं मला आणि अनिकेतला. आम्हाला दोघांना एकत्र फोन केला त्यांनी आणि पहिल्या दिवशी माझ्या शूटच्या त्यांनी मला एक्सप्लेन केलं की त्यांना हे कॅरेक्टर कसं दिसतंय. आणि मग त्यांच्या डोक्यात ज्या सगळ्या गोष्टी होत्या त्या कॅरेक्टरला घेऊन, त्या समजल्यानंतर मी अनिकेतला म्हणलं, अनिकेत हे खूप कमाल आहे, वेड्यासारखं चॅलेंजिंग आहे आणि इतकं वेडसर मला वागायला मिळणार आहे. तर म्हटलं, मला थँकफुली तो रिलीफ पॉईंट होता की माझ्या आयुष्यात जे काही पर्सनल चॅलेंजेस जे मी फेस करत होतो त्यातनं एकतर मला रिलीफ मिळणार होतं, कारण एक कॅरेक्टर असं करायचंय जे खूप वेडसर आहे, जे खूप ज्याचा राग यायला पाहिजे लोकांना, ज्याच्याबद्दल मनात एक घाणेरडी भावना तयार झाली पाहिजे. सो असं ब्रुटल कॅरेक्टर होतं आणि टेलिव्हिजनवरती मी तरी पाहिलं नव्हतं असं कॅरेक्टर कोणी प्ले केलेलं, की जे इतकं वेडसर आहे आणि इतकं विम्झिकल आहे की जे सतत रूप बदलतंय, त्याला रिव्हेंज काहीतरी भलत्याच गोष्टीचा घ्यायचा आहे, पकडलंय कोणाला तरी भलत्यालाच. सो त्याचं ते सगळं जे स्वतःचं जे बॅटल होतं ना, ते मला कुठेतरी खूपच रोज सेटवरती रिलीफ पॉईंट म्हणून वर्क व्हायचं. एक नाही 26 रूपं त्याच्यामध्ये बदलली आहे. ती रूपं बदलत जाण्याचं सगळं क्रेडिट अनिकेत आणि आमची जी सगळी टीम आहे, आमचे मेकअप दादा, आमचे जे सगळे कॉस्ट्युम करायचे ते हेअरस्टायलिस्ट, आणि अर्थात चॅनल स्टार प्रवाहची अख्खी टीम आणि रायटर्स यांचं आहे. कारण ते रोज वेगवेगळे रोज वेगवेगळी रूपं इमॅजिन करायचे. मग मला सकाळी गेल्यानंतर सेटवरती फोटो मिळायचा की हे बघ असा असा रेफरन्स आहे, किंवा फोटो पण नाही, काय काय वेळेला नुसता रिटर्न रेफरन्स मिळायचा की आता हे करायचं आहे. आणि काय झालं ना, त्या कॅरेक्टरमध्ये माझी इन्व्हॉल्वमेंट किंवा अनिकेतची इन्व्हॉल्वमेंट इतकी वाढायला लागली, आम्ही दोघं जण ते खूप छान रोज एक्सप्लोअर करायला लागलो, आम्हाला मजा यायला लागली त्याची. आणि खरं कधी कधी तर असं व्हायचं की वेळ पण नाही मिळायचा. म्हणजे एका दिवसात 3-3 गेटअप्स पण चेंज केलेत मी, 3-4 गेटअप्स पण चेंज केलेत. की एकदा वेटरच झालोय, किंवा एकदा मच्छी विकणारी कोळीण बाईच झालोय, असं ते फार वेगवेगळी कॅरेक्टर्स मध्ये जादूगारच झालोय. वाटेल ती कॅरेक्टर एक्सप्लोअर करता येत होती आणि खूप कमी वेळ मिळायचा. म्हणजे बिकॉज मालिकेचं शूटिंग आहे, एपिसोड्सचं प्रेशर आहे की बाबा एवढ्या वेळात आपल्याला सीन कम्प्लीट करून पाठवायचा आहे. सो तिला खूप इंटरेस्टिंगली आम्हाला जाऊन रोज सकाळी ती एक थोडासा वेळ मिळायचा जिथे आम्ही डिस्कस करायचो की आज दिवसातले हे 3 आहेत किंवा हे 4 आहेत, मग हे सीन्स आहेत, मग त्याला कुठला आवाज लावायचा, मग कुठल्या पद्धतीने ते कॅरेक्टर अप्रोच करायचं, मग आवाज बदलायचा आहे की नाही, मग बाईचं कॅरेक्टर आहे तर कुठल्या, बरं इतक्या बायकांची कॅरेक्टर आहेत आणि मी पुरुष आहे, माझा आवाज इतका असा डीप आहे थोडाफार, त्यात तो बाईचा आवाज काढायचा आहे, मग त्या आवाजाकडे जायला काय प्रयत्न, म्हणजे माझी वाट लागायची बरेचदा. बरं त्यात
खूप स्मोक मशीन वापरलं जायचं, कारण काही काही सीन्स खूप हो. डार्क एन्व्हायरमेंटमध्ये शूट व्हायचे. सो तो सगळा धूर नाकातोंडात जायचा, त्याच्यातनं आवाज बदलायचा. सो हो. मजा होती. इट वॉज अ व्हेरी चॅलेंजिंग एक्सपिरियन्स, बट आम्ही खूप मजा केली. म्हणजे मला अबोलीचं ते कॅरेक्टर करायला इतकी मजा आली. आणि मी मी हे मानतो की काही गोष्टी तुमच्या नशिबात लिहिलेल्या असतात आणि त्या तुमच्याकडेच येतात. मी एक हिंदीतली म्हण आहे जी मी आता आयुष्यात खूप जास्त अशी मजा म्हणून पण काय काय वेळेला रिपीट करतो की समय से पहले और नसीब से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता. तर ते मला अबोलीच्या त्या कॅरेक्टरमुळे जाणवतं की बऱ्याच जणांनी ते रिजेक्ट केलं म्हणून माझ्याकडे आलं. एकतर मी ते ॲक्सेप्ट केल्यानंतर त्याचा प्रवास वाढला. जे 6-7 असणार होतं ते 26 पर्यंत गेलं. आणि ते म्हणजे भूत पण प्ले केलंय मी त्याच्यात. सो जे मी कधीच कदाचित विचार केला विचार नसता. नव्हता केला. आणि दुसरं, मी जर लीड असतो, म्हणजे मी जर ह्या गोष्टीत अडकलो असतो की नाही मला प्रमुखच भूमिका हवी किंवा मला मेनच काहीतरी कॅरेक्टर असेल तरच करायचं, जर मी ती फ्लेक्झिबिलिटी ॲक्टर म्हणून ठेवली नसती की आय एम रेडी टू एक्सपेरिमेंट, आय एम रेडी टू डू अ सपोर्टिंग कॅरेक्टर विच इज अ विलनिश, कम्प्लीट आउट अँड आउट विलनिश कॅरेक्टर, तर मला कदाचित ते कॅरेक्टर करता आलं नसतं. पण आय थिंक बिकॉज आय केप्ट दॅट चॅप्टर ओपन ऑर केप्ट दॅट डिरेक्शन ओपन, मला ते करता आलं, ते अनुभवता आलं आणि त्यातनं मला मजा तर खूप आली पण शिकायलाही खूप मिळालं. आपण हे करू शकतो हा एक वेगळा कॉन्फिडन्स मिळाला. ऍक्च्युली. आणि तुझ्या बोलण्यातून ते एक जाणवतंय की किती वेगळे पण त्या प्रत्येक भूमिकेचं होतं. खूप होतं, मजा म्हणजे येत होती. प्रत्येक अभिनेता अनेक भूमिका जगत असतो, तसं तू एकाच सेटवर 26 भूमिका ॲट अ टाइम जगलास असं म्हणता येईल मला ना सगळ्यात मजा कशात यायची माहितीये, प्रत्येक लुक झाला ना की मी मेकअप रूम मधनं बाहेर आलो की सेटवरचे जे आमचं रेग्युलर युनिट, रोजचं युनिट जे असायचं ते माझ्याकडे ज्या पद्धतीने बघायचे ना, ते दॅट यूज टू ॲक्च्युली ट्रिगर मी. आणि काही काही म्हणजे मला असं वाटतं ना की काही वेळेला तुम्ही कदाचित खूप पॉप्युलर नसाल किंवा काही तुम्ही स्टार म्हणून कन्सिडर केले जात नसाल लोकांकडनं, पण तुमची सिन्सिअरिटी खूप वर्क करते. काही वेळेला जर तुम्ही खूप मनापासून काम करत असाल सेटवर येऊन, तुम्ही खूप कामाची मजा घेत असाल, तर तुमचं अख्खं युनिट त्याप्रमाणे तुम्हाला सपोर्ट करायला उभं राहतं. सो माझे DOP अबोलीच्या वेळेला 2 DOPs असायचे काही काही वेळेला, किंवा साऊंड रेकॉर्डिस्ट, त्यांच्याशी बिकॉज टेक्निकल टीम इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल दिस थिंग्स, त्यांच्याशी इंटरॅक्शन व्हायचं. काही वेळेला मालिकांचं शूट असतं ते वेगवेगळ्या लोकेशन्सला असतं, त्यावेळेला काही वेळेला एक ॲडिशनल वेगळे DOPs किंवा वेगळे साऊंड रेकॉर्डिस्ट पण येतात, तर त्यांच्याकडनं कॉम्प्लिमेंट्स मिळायच्या. दॅट यूज टू मॅटर अ लॉट. किंवा आमचे जे स्पॉट दादा असायचे, जे आम्हाला काय हवं नको ते बघायचे, त्यांच्याकडनं काही वेळेला कॉम्प्लिमेंट्स मिळायच्या. सो ह्या लोकांकडनं मिळणाऱ्या कॉम्प्लिमेंट्स यूज टू मॅटर अ लॉट टू मी. सो मी रोज वेगळं रूप घेऊन बाहेर पडलो त्या मेकअप रूममधनं की ज्या कॉम्प्लिमेंट्स ह्या सगळ्या युनिटकडनं मिळायच्या ना, दॅट यूज टू गिव्ह मी अ कॉन्फिडन्स की हा हे करू शकतोय, हे बेस्ट चालू आहे. हे बेस्ट चाललंय की नाही, पण हे कुठेतरी लोकांच्या मनात मनात हे अप्रिशिएशन आहे या रोलबद्दल, हे जाणवायचं की हा मुलगा जो आहे, जे कॅरेक्टर आहे, त्याच्या आयुष्यात तो नाटक करायचा, पण त्याला नाटक करताना हवा तसा सक्सेस मिळाला नाही. सो ही वॉज अ फेल्ड ॲक्टर, टू बी व्हेरी प्रिसाईज. अँड ही हॅड दॅट थिंग इन हिम की मी चांगला ॲक्टर आहे हे मला जगाला प्रूव्ह करायचं आहे. त्यामुळे त्याची ती एक काय म्हणतात, ठिणगी पेटली होती हा, म्हणजे त्याला ते एक वेड लागलं होतं की मी वेगवेगळी रूपं धारण करून तुमच्या समोर उभा राहणार आणि चॅलेंज द्यायचा तो की ओळखून दाखवा मला. सो त्याची ती जी गंमत होती ना की एका फेल्ड ॲक्टरची ही असं पेटून उठणं आयुष्यात की ओळखून दाखवा, मी वेगवेगळी रूपं घेऊन तुमच्या समोर येतो, तुम्ही मला ओळखून दाखवा की मी तोच आहे. आणि ते न ओळखता येणं यूज टू गिव्ह हिम द किक. सो ते माझ्यासाठी ते ब्रीफिंग होतं आणि तेच वर्क व्हायचं की आज ओके, अच्छा हे आहे का. सो तो ते कॅरेक्टर म्हणून ते चॅलेंज ॲक्सेप्ट मी पण केलं होतं की आता आहे. म्हणजे हे करायचं आहे, आता हे पूर्ण कन्व्हिक्शननी केल्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही आपल्याकडे. सो त्या कॅरेक्टरला ओके आता हे करायचं आहे का, मग सरेंडर. सो मी पूर्ण सरेंडर व्हायचो. मी एकही प्रश्न विचारायचो नाही अनिकेतला की बाबा हे का,
हे असं का, मग हे असं करेल का, लॉजिकल प्रश्न विचारायचेच नाहीत, कारण बेसिक मोटिव्ह वॉज क्लिअर की ह्या कॅरेक्टरचा कुठेतरी डोकं फिरलेलं आहे, त्याला अशा पद्धतीने लोकांना चॅलेंज करायचं आहे की तुम्ही मला ओळखून दाखवा, मी वेगवेगळी रूपं तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. तर आय वॉज कन्व्हिन्स्ड की हां चला हेच करायचं आहे. सो तिथे मग काहीच प्रश्न पडायचे नाहीत मनात. आणि मला वाटतं काही वेळेला ॲक्टर्स म्हणून तुम्ही पूर्ण सरेंडर करू शकत नसाल ना, तर तुम्हाला अडचणी येतात. आणि ते कुठेतरी मी इव्हेंच्युअली हळूहळू शिकतोय. पण मला पण ते जाणवतं की काही वेळेला पूर्ण सरेंडर करणं ऑल्सो इज व्हेरी इम्पॉर्टंट तुमच्या डिरेक्टरला आणि तुमच्या रायटरला, की ते म्हणतील ते करायचं, काही स्वतःचं काही अजून त्याच्यात ॲड नाही करायचं. पण सरेंडर करणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच मला वाटतं अभिनयामध्ये सातत्य असणं महत्त्वाचं आहे. किंवा तुम्ही ज्या भूमिका निभावत आहात त्याच्यामध्ये स्वतःचं वेगळेपण सिद्ध करणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. तर याबद्दल तुला काय वाटतं? सातत्य महत्त्वाचं आहे का, तर हो, तुमचा प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. आणि आजकाल काय झालं ना, मी हे खूप आधीपासून म्हणत आलो आहे की एव्हरीबडी इज अन ॲक्टर. आपण शाळेत असताना सुद्धा अभिनय करत असतो. आपण आपल्या शिक्षकांना काहीतरी खोटं कारण सांगतो शाळेत न आल्याचं किंवा शाळेतनं लवकर जाण्याचं, त्यावेळेलाही आपण अभिनय करत असतो. आपण मोठे होतो तसे आपल्या कामाच्या ठिकाणी काही वेळेला आपल्याला अभिनय करायला लागतो. सो सगळेच जण त्यांच्या दैनंदिन आयुष्यात अभिनय करतच असतात. काही जण पकडले जातात, काही जण खूप सहज त्यातनं निघून जातात. आणि एव्हरीबडी इज अन ॲक्टर. गुड ऑर बॅड इज अ डिफरंट पर्स्पेक्टिव्ह, ते प्रत्येकाच्या पर्स्पेक्टिव्हवर डिपेंडंट आहे. पण एव्हरीबडी इज अन ॲक्टर. आणि मला वाटतं की ती फार स्पेशल गोष्ट तशी नाही आहे. आपण त्यामुळे तू जर बघितलं असेल तर ॲक्टर्सना अदरवाईज पब्लिकली असं फार काही ग्रेट प्रेम तसं नाही मिळत. म्हणजे त्यांच्या सेलिब्रिटी स्टेटसला किंवा त्यांच्या फेमस असण्याला लोक उचलून धरतात काही वेळेला, पण हे काय, हे आम्ही करू शकतो, हा एक मनात कुठेतरी असतोच लोकांच्या की हे तर आम्ही पण करू शकतो, ह्याचं काय, ह्याला काय ॲक्टिंग म्हणतात का, ह्याहून चांगले आम्ही करतो. अशा पद्धतीचे बरेचसे मनात असलेले असतात लोक. अशा गोष्टी ऐकायला मिळतात, अनुभवायला मिळतात. त्यामध्ये जेव्हा तुम्ही प्रोफेशन म्हणून ॲक्टिंग निवडता त्यावेळेला ते तुम्ही किती मनापासून करताय हेच मॅटर करतं शेवटी. मग ते सातत्याने तुम्ही त्याच्यात ग्रोथ दाखवताय का तुम्हाला आलंय असं जाणवायला लागलंय तुम्हालाच, तर मग तुमची ग्रोथ थांबते. आणि मला थँकफुली आजपर्यंत असं वाटत नाही की मला ते आलंय. मी अजूनही शिकतोय, मला अजूनही ते क्रॅक करायचं आहे. आणि मी अजिबात कुठेही असं क्लेम करायला जात नाही की मी आता कुठलंही काम द्या मी करूच शकतो. मला माहिती आहे की मला मेहनत करावी लागणार आहे. मला माहिती आहे माझे चॅलेंजेस काय आहेत. मला माहिती आहे माझ्यातला वीक पॉईंट कुठला आहे ॲज अन ॲक्टर. सो ते आलंय ही भावना अजून माझ्यापर्यंत आली नाही आहे. त्यामुळे ते सातत्याने त्याच्यावरती काम करत राहणं इज द ओनली मोटिव्ह इन लाईफ. पण तुला अशी कोणती भूमिका वाटते का की अशा पद्धतीची भूमिका मला आयुष्यात एकदा तरी मिळायला हवी, म्हणजे किक म्हणतोस तू, तर ती किक मिळेल त्या भूमिकेमध्ये, असं काही वाटतं का तुला? अशा बऱ्याच आहेत. काही रोल्स बघून असं वाटतं किंवा काही कॅरेक्टर्स बघून असं वाटतं यार हे आपल्याला करायला मिळायला पाहिजे होतं. जसं की अरे यार असे अनेक रोल्स आहेत. मी असं मुद्दाम पिन पॉईंट नाही करणार कुठल्या प्रोजेक्टकडे, पण खूपशी प्रोजेक्ट्स बघून असं वाटतं की यार हे प्रोजेक्ट माझ्याकडे यायला पाहिजे होतं किंवा हे मी कदाचित अजून वेगळं केलं असतं असं वाटतं. पण अगेन तो नशिबाचा भाग आहे. ते तुम्हाला जे तुमच्याकडे आलंय ते चांगलं करता येतंय का नाही हा अल्टिमेट गोल आहे. 100%. एक म्हणजे काय, पण सगळ्या ठिकाणी विचारला जाणारा प्रश्न आहे, पण मला तरी तुला विचारावं असं वाटतं की चित्रपट, मालिका आणि नाटक यामध्ये तुला सगळ्यात जास्त प्रेम कशाबद्दल वाटतं? नाटक जास्त, कारण तिथून प्रवास सुरू झालाय. दुसरं, नाटकात प्रेक्षकांचा लाईव्ह रिस्पॉन्स कळतो. आणि नाटकामध्ये ना अभिनेत्याला एक फ्रीडम जास्त असतं की प्रत्येक प्रयोग वेगवेगळा करता येऊ शकतो. प्रत्येक प्रयोगात काही ना काहीतरी प्रयोग म्हणतो आम्ही त्याच्यासाठीच, की तो वेगवेगळा प्रयोग करता येऊ शकतो. प्रत्येक प्रयोगात वेगळं काहीतरी करून बघता येऊ शकतं.
त्यावर ऑडियन्स कसं रिॲक्ट होतंय ते कळतं. आणि नाटकात तुम्हाला खरं कळतं की तुम्ही कुठे स्टँड होता. जेव्हा तुम्हाला एखादा जे ऑथर बॅक कॅरेक्टर्स असतात नाटक प्रेझेंट करताना, त्यांचा काही इश्यू नसतो, कारण लेखकांनी त्या कॅरेक्टर्सवरती खूप काम केलेलंच असतं. पण अशी काही वाक्य असतात कॅरेक्टर्समधली किंवा असे काही इमोशनल पॅचेस असतात जिथे तुम्हाला ऑडियन्सला ते तुम्हाला पोचवायचं असतं, ते कनेक्ट तुमचं काम करायचं असतं, असतं. ते पूर्णपणे ॲक्टरचं काम असतं. आणि ते जर तिथे तुम्ही जर कमी पडलात किंवा जर तिथे तुम्ही कनेक्ट होऊ शकत नसाल, तर तुम्हाला लक्षात येतं की यार आपण कुठे स्टँड होतोय. बरं, नाटकात आणखी एक गोष्ट, तुमचा आवाज, तुमचे कान, तुमचा श्वास किती चांगला चालू आहे, हे सगळं नाटकात तुम्हाला कळतं. तुमचा आवाज शेवटपर्यंत पोचतोय की नाही, बरोबर. समोरच्याचं तुम्ही पूर्ण ऐकून मग रिॲक्ट करताय की नाही, ज्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत अभिनय क्षेत्रात. मालिकेमध्ये अनेक वेळेला समोर ॲक्टरही नसतो आणि तुम्हाला रिॲक्ट करावं लागतं. सिनेमांमध्ये डिरेक्टरचं मीडियम जास्त वाटतं मला, कारण ठरलेलं असतं सगळं, काय दाखवायचं आहे, कशा पद्धतीने प्रवास जाणार आहे. सो नाटकामध्ये ते नाही आहे. नाटकामध्ये फायनली जेव्हा एक नाटक पूर्ण उभं राहतं आणि जेव्हा प्रयोगांवर प्रयोग व्हायला लागतात, तेव्हा ते अभिनेत्यांचं असतं. तुम्ही ठरवता तुम्हाला कुठे पॉज घ्यायचा आहे, तुम्हाला कसं ते पोचवायचं आहे. कारण तुमचं काम आहे की लेखकांनी जे लिहून दिले आणि दिग्दर्शकांनी जे बसवलंय ते जास्तीत जास्त प्रभाव कसं पाडू शकतं प्रेक्षकांवरती आणि जास्तीत जास्त प्रेक्षकांना कसं रिलेट होऊ शकतं. सो त्यामुळे मला नाटक जास्त प्रिय आहे, जास्त आवडतं. पण बाकी सगळी माध्यमं तितकीच स्पेशल आहेत आणि थँकफुली आय हॅव बीन व्हेरी फॉर्च्युनेट की मला वेगवेगळ्या माध्यमांवरती कामं करायला मिळाली आहेत. म्हणजे इवन OTT आत्ता मला फार आवडतं, चॅलेंजिंग वाटतं. सो सगळीच माध्यमं स्पेशल आहेत. नाटक जास्त, कारण तिथून सुरुवात झाली आणि त्याच्यावर प्रेम जास्त आहे. पण मग आता तू म्हणालास की बदल करावे लागतात, म्हणजे प्रयोग आहे नाटक म्हणजे. तर तू कधी असे छोटे छोटे बदल केले आहेस का, म्हणजे तुझ्याच गोष्टींमध्ये नाटक करताना, प्रयोग करताना, आणि नंतर तुला वाटलं की यार हो, हे मी जरा जास्त बेस्ट करू शकतो, कदाचित पहिल्यांदा ते थोडंसं चुकलं होतं, असं खूप कुठे वेळा. जाणवलंय? काय होतं, नाटकाचे प्रयोग फक्त पुणे मुंबई मध्ये होत नाहीत, इतर वेगवेगळ्या गावांमध्ये, शहरांमध्ये होतात. म्हणजे आत्ता ज्याची त्याची लव्ह स्टोरी नाटक करतोय आम्ही, त्याचा मला एक्सपिरियन्स सांगायला आवडेल की माझं जे कॅरेक्टर आहे ते तसं बऱ्यापैकी शहरी आहे, म्हणजे शहरात वाढलेला आहे, पण तो ट्रॅव्हलर आहे, तो बऱ्यापैकी जग पण फिरला आहे. सो तो जो सेन्स आहे विवेकचा, विवेक नाव आहे त्या कॅरेक्टरचं, तो मला माहिती नव्हतं की त्याची लँग्वेज, कारण तो एंट्री घेतो तेव्हाच तो फ्रेंचमध्ये बोलत येतो. बरं. सो एका मुलीशी फ्लर्ट करत असतो, तिच्याशी फ्रेंचमध्ये बोलत असतो, अशी एंट्री आहे त्याची. आता प्रियदर्शन जाधवनी जेव्हा नाटक बसवलं तेव्हा त्याच्या डोक्यात विवेक असाच होता की तो असाच असेल. ऋषिकांत राऊतनी जेव्हा ते नाटक लिहिलं तेव्हा त्याच्या डोक्यात तो तसा होता. आता मला चॅलेंज हा होता की पुणे मुंबईत ठीक आहे, हे ॲक्सेप्ट होईल, बाहेर गावांमध्ये कसं कळेल की बाबा हा फ्रेंच बोलत फ्लर्ट करत येतोय. मग ते मॅनरिझम थोडंसं त्याचं जास्त फ्लर्टियस करायला काय करता येईल, किंवा त्याच्यातले काही शब्द इंग्लिशच आहेत आणि ते इंग्लिशमध्येच बोलावे लागणार आहेत. आता त्याचा अर्थ किंवा त्यातला जो लिंगो आहे तो अगदी शहरात सहज कळू शकतो, पण जिथे ती भाषाच वापरली जात नाही, जिथे तो लिंगोच माहिती नाही आहे, तिथे तो कसा कळेल. मग तिथे ते ऑब्व्हियसली चेंजेस करावे लागतात. सो अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा प्रयोग असतात तेव्हा पहिल्या एक 5-6 मिनिटात अंदाज येतो की हे ऑडियन्सला कितपत रिसीव्ह होत आहे, आणि मग जर ते रिसीव्ह होत असेल तर ऑब्व्हियसली ते तसंच कंटिन्यू होतं, पण जर नसेल होत तर अख्खं नाटकामध्ये मग त्या पद्धतीने थोडेसे चेंजेस, त्याच्या जे बोलायचं आहे त्याच्या आजूबाजूचे काहीतरी शब्द गोळा करणं किंवा व्होकॅबलरी थोडीशी तुमची जर चांगली असेल ॲज ॲक्टर, तुम्ही जर खूप वाचन करत असाल किंवा तुम्ही जर खूप बघत असाल आजूबाजूला, तर तुम्हाला ते सोपं जातं. आणि ते मला थँकफुली खूप सोपं जातं जेव्हा मला एक अंदाज येतो पहिल्या 10-15 मिनिटात की अच्छा आज हे मी केलं तर हे वर्क होणार आहे,
जर मी ते रेग्युलर करत राहिलो तर नाही होणार आहे कदाचित वर्क. सो थोडंसं काही वेळेला सटल सोडून थोडंसं लाऊड प्ले करावं लागतं, कारण त्या ऑडियन्सला ते थोडंसं लाऊडरच हवं आहे. सो त्या पद्धतीने ऑब्व्हियसली तुम्हाला ते चेंजेस करता येतात किंवा म्हणजे 11th आरला केलेले चेंजेस आहेत असतात. असं म्हणावं हो, लागेल. हो. तू अभिनय क्षेत्रामध्ये स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला आहेस, लोकांमध्ये अगदी लोकप्रिय आहेस, पण आता तू तुझं एक नवीन व्हेंचर सुरू केलंस आणि फार इंटरेस्टिंग आहे. त्याबद्दल काय सांगशील? बायोडायव्हर्स ट्रेल्स. येस. बायोडायव्हर्स ट्रेल्स ही वाईल्ड लाईफ टुरिझम कंपनी आहे, ज्यामध्ये लोकांना जंगलं भारतातली किंवा भारताबाहेरची दाखवायची इच्छा आहे. पण भारतातली आत्ता तरी जी जंगलं आहेत, ताडोबा आहे, पेंच आहे, कान्हा आहे, पन्ना आहे, मानस आहे, काझीरंगा आहे, सातपुडा आहे, कॉर्बेट आहे, बरीचशी जंगलं आहेत. भरपूर रणथंबोर, आहेत. बांधवगड, मी नावं घेता घेता थकणार नाही इतकी जंगलं आहेत. ही सगळी जंगलं जंगल म्हणून दाखवायची इच्छा मला आहे आणि त्यासाठी बायोडायव्हर्स ट्रेल्सची सुरुवात झाली, ज्यामध्ये फक्त वाईल्ड लाईफ सफारीजच नाही तर आम्ही वॉकिंग ट्रेल्स पण घेतो, बरं. वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचे वर्कशॉप्स पण घेतो, बर्डिंग टूर्स पण घेतो, कॅम्पिंगच्या ॲक्टिव्हिटीज घेतो. सो जितकं निसर्गाच्या जवळ मला स्वतःला असं वाटतं की निसर्गाशी कनेक्ट फार कमी होत चालला आहे हळूहळू. तर ते पुन्हा थोडंसं लोकांना निसर्गाबद्दलचं प्रेम मनात जागृत व्हावं यासाठी थोडासा प्रयत्न आहे. आणि अर्थात ही कंपनी आहे, म्हणजे वाईल्ड लाईफ टुरिझम कंपनी आहे, त्यामुळे टूर्स आणि त्याच्या संदर्भात सगळ्या गोष्टी या कंपनीच्या अंडर वर्क होतात. पण मग तू सुरुवात कशी केली आहेस याची? म्हणजे कारण अभिनय एका बाजूला आणि हे ट्रॅव्हल कंपनी एका बाजूला. हे बघ, ह्याच्या मागचं खूप सोपं कारण सांगायचं तर मला खूप म्हणजे कॉलेजपासनं ह्या विषयाची आवड होतीच. माझं एज्युकेशन एन्व्हायरमेंटल सायन्समधलं आहे. मी स्वतः खूप भटकायला जायचो किंवा अजूनही जातो. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी मी खूप वर्ष करतोय. बरं. मला वाईल्ड लाईफ फोटोग्राफीची आवड होती, म्हणूनच रादर एन्व्हायरमेंटल सायन्स मध्ये मी ग्रॅज्युएशन करायचं निवडलं होतं. आणि मी स्वतः जेव्हा भटकायला जातो तेव्हा मला फक्त एखाद्या प्राण्यामध्ये किंवा एखाद्या पक्ष्यामध्ये इंटरेस्ट नसतो. मला भौगोलिक परिस्थिती तिथली कशी आहे, तिथले स्थानिक लोक त्या एरियात कसे राहतात हे जाणून घेण्यात खूप इंटरेस्ट असतो. काय खातात ते, किंवा अगदी पुण्याच्या जवळ ताम्हिणी घाटात बरेचदा जाणं व्हायचं. सो ताम्हिणीतल्या कुठल्या तरी मावशींकडे जाऊन पिठलं भाकरी खायची. वा वा. हे सगळ्या गोष्टी मी स्वतः केलेल्या आहेत कॉलेजपासून आणि अजूनही करतो. मला त्यात काही कमीपणा वाटत नाही किंवा मला ते एक्सप्लोअर करताना उलट नव्याने लोक कनेक्ट करता येतात. मग ते मला ओळखतायत की नाही हा मुद्दाच नसतो डोक्यात. सो ते मला एक ट्रॅव्हलर म्हणून जागा एक्सप्लोअर करायला आवडतात. आणि थँकफुली माझ्या आयुष्यात असे काही ट्रॅव्हलर मित्र आहेत माझे की जे अशाच पद्धतीने गोष्टी एक्सप्लोअर करतात. सो आमची सगळ्यांची जी फिरण्याची एक आवड आहे ती कुठेतरी बाकी लोकांमध्ये पण यावी. म्हणजे टुरिस्ट आणि ट्रॅव्हलरमधला जो एक फरक आहे की टुरिस्ट जनरली एखादी गोष्ट बघायला जातो, ट्रॅव्हलर जे काही दिसतं ते बघून ॲप्रिशिएट करतो. तो जो ट्रॅव्हलरवाला ॲटिट्यूड आहे की ठरवून चेकलिस्ट बनवायची नाही, एखादी जागा ठरवायची, मग तिथे जाऊन जे जे बघायला मिळते ते एन्जॉय करायचं. अमुक एक काय बाबा लिनिंग टॉवर ऑफ पिसा बघितलाच, मग तो बकेट लिस्टमधनं टिक असं नाही. टिक मार्क केला, किंवा पॅरिसचं एक मॉन्युमेंट बघितलं, असे काही हे मी ठेवत नाही माझ्या बाबतीत. मी जेव्हा प्रवास करतो तेव्हा की बाबा हे अमुक एक बघायचंच आहे मला. अर्थात काही इच्छा असतात, काही बकेट लिस्ट असते की नाही ही गोष्ट अनुभवायची, पण तेवढी एकच करायला आवडत नाही मला. मला त्याच्या बरोबरीने आजूबाजूला काय आहे तेही ॲप्रिशिएट करायला आवडतं. आणि बायोडायव्हर्स ट्रेल्समध्ये पण तोच फोकस आहे की फक्त वाघ बघायला नाही जायचं, तर जंगलात इतर झाडं, फुलं, पक्षी, ज्या इतर गोष्टी आहेत त्यासुद्धा बघायला जायचं. ते सुद्धा त्याच्याबद्दलही लोकांना थोडंसं अवेअरनेस क्रिएट करायचा. सो प्रयत्न प्रामाणिकपणे आम्ही करतो. आमचे जे मुंबईतले ट्रेल्स होतात किंवा इतर ठिकाणी पण आम्ही जे ट्रेल्स करतो तिथे अगदी दगडापासनं ते प्राण्यांपर्यंत ज्याच्याबद्दल आम्हाला खरी आणि चांगली माहिती आहे, नॅचरलिस्ट आहेत बरेचसे, त्यांच्याकडनं जी माहिती मिळते ती माहिती आम्ही जे गेस्ट येतात त्यांना देतो.
वाव. एक तर सगळ्यात पहिलं ना मी तुला थँक्यू म्हणेल, कारण टुरिस्ट आणि ट्रॅव्हलर मधला हा डिफरन्स तू सांगितलास. खूप वेळा हा माहीत नसतो. आणि आता तू ट्रॅव्हलर म्हणून एवढ्या ठिकाणी फिरत असतोस आणि आता तुझी एवढी कंपनी सुरू झाली आहे. पण कोणतीही नवीन गोष्ट सुरू करताना रिसर्च महत्त्वाचा आहे. जसं तू म्हणाले की दगडांपासून प्राण्यांपर्यंत हा रिसर्च तू कसा केलास? कारण हे बेसिक मी टुरिस्ट म्हणून जाणार, मी असंच बघणार, वा वा छान छान, तेवढ्या पुरतं सगळं असतं. पण तुझ्या या सगळ्या परिश्रमांमागे मोठा रिसर्च कसा तू केलेला आहेस? मी रिसर्च करतोय अजूनही, आणि मी तुला म्हटलं तसं की शिकण्याची प्रवृत्ती कुठेतरी चालू राहिली पाहिजे, तर ती आहे. म्हणजे माझं मास्टर्स कंप्लीट झालं नव्हतं, मी आत्ता मास्टर्स करायचा प्रयत्न करतोय. सो माहीत नाही मला पूर्ण होणार आहे की नाही, पण होईल, होईल. धावपळ चालली, माझे मास्टर्स चे प्रयत्न चाललेत. सो त्या रिसर्चमध्ये मला खूप मेंटॉर्सची मदत झाली. पुणे, मुंबई, बँगलोर ह्या तिन्ही शहरांमध्ये खूप चांगले रिसर्च करणारी लोकं आहेत. खूप चांगलं ज्ञान असणारी लोकं आहेत की ज्यांनी अनेक वर्ष फील्डमध्ये घालवली आहेत. मग वेगवेगळ्या विषयांवरती त्यांनी खूप महत्त्वाचं काम केलेलं आहे. डॉक्टर वरदगिरी असतील, अनुज खरे असतील पुण्यातले, बरेचसे डॉक्टर राहुल मराठे असतील, माझी एक मैत्रीण आहे देविका, तिचं पण रिसर्चमध्ये खूप काम आहे. हे सगळे जंगल रिलेटेड अनेक वेगवेगळ्या विषयांवरती काम करत आहेत फील्डमध्ये, ज्यांच्याशी थँकफुली जंगल एकोज नावाचा एक पॉडकास्ट मी करतो, ज्यामध्ये फक्त जंगला रिलेटेड किंवा जंगलाच्या आजूबाजूला जे काही महत्त्वाचे घटक आहेत त्यांच्याबद्दलची माहिती आम्ही त्या पॉडकास्टमधनं प्रेक्षकांपर्यंत आणतो समोर. तर त्यांच्याशी सतत इंटरॅक्शन्स होतात, त्यांच्यामुळे चांगली पुस्तकं वाचायला मिळतात. बरोबर. सो ते सगळं वाचून त्याच्याबद्दलचं जितकी माहिती आपल्याला मिळते ती, म्हणजे आता अगदी सहज सांगायचं तर मी दर पावसाळ्यात वॉटरफॉल्स जे असतात आपल्या सह्याद्रीमध्ये, तर तिथे मी एखादा तरी वॉटरफॉल क्लाइंब करायला जातो, अर्थात विथ प्रॉपर जे त्यातले अनुभवी माणसं आहेत त्यांना बरोबरीने घेऊन, स्वतःहून जात नाही. सो लोकल ज्यांना अनेक वर्ष त्यातला अनुभव आहे, ज्यांना वॉटरफॉल क्लाइम्बिंग किंवा रॅपलिंग कसं करतात हे माहिती असतं, त्यांच्याबरोबर मी जातो. तर ते करताना अगदी ह्याच वर्षी मी जाताना असा अनुभव आला की मी काही झाडांबद्दल, म्हणजे आम्ही आमचा ट्रेल सुरू झाला आणि आम्ही चालता चालता मी 1-2 झाडांबद्दल, तो जो मित्र होता माझा त्याला सांगितलं, अरे हे झाड हे असं आहे. तर तो म्हणला, अरे मी 20 वर्ष करतोय ट्रेकिंग, मला ह्या झाडाबद्दल माहिती नव्हतं. सो हे जे होतं की ही जी इन्फॉर्मेशन शेअरिंग आहे, तर ती आता मी त्याच्याबरोबर केल्यामुळे तो अजून 4 जणांबरोबर करणार आहे. सो ही जी ॲक्च्युअल चांगली इन्फॉर्मेशन शेअर करण्याची जी एक गंमत आहे ना, ती मला खूप फॅसिनेट करते. मला असं वाटतं की तुमच्याकडे जे चांगलं आहे ते तुम्हाला दुसऱ्यांना सांगता आलं पाहिजे आणि ते त्यांनी पण अजून 4 जणांना सांगितलं पाहिजे. त्याच्यामुळे नॉलेज शेअरिंग पण होईल आणि अवेअरनेस पण वाढेल. सो त्या भावनेतनं हे सुरू झालं. आणि तू ते सांगतोयस लोकांना काहीतरी वेगळे पण जे तू शिकलायस. पण मला याच्यामध्ये अजून एक विचारावंसं वाटतं की प्रत्येक नवीन गोष्ट सुरू करत असताना आपण त्याच्यामध्ये काहीतरी वेगळेपण शोधायला जातो. तर बायोडायव्हर्स ट्रेल्सचं वेगळेपण काय आहे? बायोडायव्हर्स ट्रेल्सचं हेच वेगळेपण आहे की आम्ही फक्त स्पेसिफिक कुठल्याही की स्पीशीजवरती हायलाईट करत नाही आहोत. म्हणून कंपनीचं नावच बायोडायव्हर्स ट्रेल्स आहे की भारतामध्ये इतकी जैवविविधता आढळते, किती दिवसांनी जैवविविधता शब्द ऐकला मी. इतकी विविधता आहे, म्हणजे अगदी तू घराबाहेर जरी डोकावून बघितलंस तरी इतकी वेगवेगळ्या पद्धतीची झाडं आणि पक्षी आहेत आपल्या आजूबाजूला. त्याच्याबद्दल आपल्यालाच माहीत नसतं. आणि काय आहे ना, बरेचदा एक मिसकन्सेप्शन असते की प्राणी बघायचे तर जंगलातच जावं लागतं किंवा कुठला तरी पक्षी बघायचा तर जंगलातच जावं लागतं. ऍक्च्युली असं काही नाहीये. शहरांच्या आजूबाजूला सुद्धा हे प्राणी पक्षी खूप छान पद्धतीने सहजीवन कसं करायचं ते शिकवतायत आपल्याला. म्हणजे को एक्झिस्टन्स जो शब्द आपण खूप ऐकतो, तो हे प्राणी पक्षी खूप छान पद्धतीने शिकवतायत आपल्याला. ते कित्येक वर्ष स्वतःबरोबर, म्हणजे आपल्याबरोबर अकॉमोडेट होऊन गोष्टी ॲडजस्ट करून राहत आहेत. एकेका झाडावरती 3-3, 4-4 वेगवेगळ्या पक्ष्यांची घरटी पण बघायला मिळतात. आणि ते एकमेकांना त्रास न देता, कमी जागा उरली आहे ना आता आपल्याकडे, तर त्या कमी जागेत कसं ॲडजस्ट करून राहता येईल हे करतायत ऑलरेडी. आणि हे प्राणी पक्षी खूप शिकवतात. फक्त ते आपल्याला
बघता आलं पाहिजे. मला निवांतपणा खूप आवडतो. मला काही काही वेळेला काहीच न करणं हे खूप लक्झरी वाटते आणि ते मी एन्जॉय करतो. सो मी तासनतास एखाद्या झाडाकडे बघत बसू शकतो. मी एखाद्या पक्षाची ॲक्टिव्हिटी बघत दिवस दिवस घालवू शकतो. सो हा हे वेगळेपण आहे बेसिकली. हे ॲप्रिशिएट करणं, स्लो लाईफ ॲप्रिशिएट करणं, जीवनातला एक निवांतपणा ॲप्रिशिएट करणं इज आर फोकस ऑन बायोडायव्हर्स ट्रेल्स. म्हणजे आता आमचे जे ट्रेल्स जे होतात त्याला सुद्धा आम्ही वेळेचं कुठेही रिस्ट्रिक्शन ठेवत नाही. सफारीजला ऑब्व्हियसली फॉरेस्ट डिपार्टमेंटचेच रिस्ट्रिक्शन्स असतात, ते रूल्स आम्हाला फॉलो करावे लागतात. पण ट्रेल्सला युजली आम्ही कुठल्याही वेळेचं रिस्ट्रिक्शन ठेवत नाही. जितका वेळ तुम्हाला हवा आहे तेवढा वेळ जंगलात घालवा. तुम्हाला आम्ही जिथे फिरायला घेऊन जातोय तिथे तुम्हाला हवा तेवढा वेळ तुम्ही घालवा. आम्हाला तेच हवं आहे. आम्हाला तुम्ही जास्तीत जास्त वेळ निसर्गाच्या सानिध्यात कसं राहताय ह्यावर आमचा फोकस आहे. सो बायोडायव्हर्स ट्रेल्समधलं वेगळेपण हेच आहे की जितकं लोकांना शिकवता येईल, जितकं लोकांना अवेअर करता येईल ह्या गोष्टींबाबतीत तेवढं करायचं. म्हणजे एखादी जागा निवडली, म्हणजे आता ताडोबासारखं जंगल निवडलं तर ताडोबाच्या अगदी नावापासनं त्याची जी हिस्ट्री आहे, त्यातले जे काही गेट्स आहेत वेगवेगळे, त्याची सगळी जॉग्राफिकल रचना कशी आहे, किती गेट्स आहेत, कुठला रिजन आहे, इथपासूनची सगळी माहिती आम्ही आमच्या बरोबर येणाऱ्या गेस्टना देणं आमचं काम मानतो की हे महत्त्वाचं आहे. हे सांगणं गरजेचं आहे. फक्त जाऊन प्राणी दाखवायचे इतकंच नाही. सो जेव्हा आम्ही टूर्स बुक करतो किंवा सफारी बुक करतो तेव्हा त्या जंगलाबद्दलची सगळी इत्थंभूत माहिती आणि खरी माहिती त्यांना द्यायचा प्रयत्न करतो. लोकल्स बरोबर कनेक्ट करायचा प्रयत्न करतो, जेणेकरून उद्या जरी आमच्या कंपनी थ्रू कोणी नाही सपोज टूर बुक केली तरी त्यांना त्यांचं जाऊन जंगल एक्सप्लोर करता आलं पाहिजे. म्हणजे याच्यात माझं नुकसान आहे तर ठीक आहे, पण आय एम ट्राईंग टू मेक पीपल अवेअर अबाउट नेचर इन अ मोर प्रोफाउंड वे. बरोबर. पण तुम्ही जेवढं निसर्गाच्या सानिध्यात राहता ना तेवढे मला वाटतं तुम्ही मोकळे होता आणि तुम्हाला अनेक नवीन गोष्टी सुचतात. म्हणजे आयुष्यातला तोतोचपणा बाजूला जातो आणि नवीन गोष्टींसाठी आपण आपलं दालन म्हणजे उघडतो की डेफिनेटली. करूयात मी काहीतरी ना नवीन. आजकाल खूप ऐकतो की यार बोर झालोय, कंटाळा आलाय. हे मी खूप ऐकतो माझ्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींकडनं की यार काय करायचं. मग एखादं काम जर नसेल किंवा एखादा प्रोजेक्ट चालू नसेल, एस्पेशली ॲक्टर्सच्या बाबतीत, तर काय करायचा हा प्रश्न असतो बरेचदा सगळ्यांसमोर. आणि मला आता तो प्रश्न पडत नाही. मला असं होतं की मला काय करायचा हा प्रश्न नाही पडत. मी जातो जंगलात, वेळ घालवतो, तिकडनं काहीतरी शिकून येतो. सो तुम्हाला खूप शिकता येतं लाईफबद्दल जंगलांकडनं. आणि आज जे प्रदूषण वाढतंय किंवा ज्या नॅचरल कलॅमिटीज, म्हणजे आत्ताचं उदाहरण घेतलं तर जे पूर परिस्थिती सगळीकडे वाढतीये, ती का होतीये हे जर आपण नीट समजून घेतलं ना तर आपल्यालाच पुढे जगायला सोपं जाणार. बरोबर. आणि ह्या सगळ्याला म्हणजे आता हे मी सांगणं बंद केलंय लोकांना की प्लास्टिक बंद करा किंवा अजून बऱ्याचशा गोष्टी, कारण काही गोष्टी प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहेत. कितीही आपण म्हटलं की प्लास्टिक बंद करायचं तरी आपल्या दैनंदिन आयुष्यात अशा काही गोष्टी आहेत ज्या प्लास्टिकच्याच आहेत, ज्या आपल्याला वापराव्याच, आपण नाही अवॉइड करू शकत. तर ते आहे. आता आपल्याला ते ऍक्सेप्ट करून त्यावर काय करता येईल सोल्युशनकडे तिथे जाऊया. म्हणजे सतत प्रशासनाला प्रश्न विचारायचे, काहीतरी कंप्लेंट्स करायचे, काहीतरी ऍक्टिव्हिजम करायचा, ह्यातनं काही अचीव्ह होणार नाही असं ह्या मताचा आता मी झालोय. मला वाटतंय की दुसऱ्यांना शिकवण्यापेक्षा तुम्हाला स्वतःत काय बदल करता येतील तेवढे करून पुढे निघा. तुमचं आयुष्य तरी सोपं होईल, सोपं आणि सुखाचं होईल. डेफिनेटली. तू ट्रॅव्हलर म्हणतोय स्वतःला, तर हे ट्रॅव्हल करत असताना तुला आलेले अनुभव ऐकायला आवडतील. म्हणजे तुझी सांगायची पद्धत फार छान आहे. त्यामुळे मला असं ओके आता तू सुरू हो आणि आता मी ऐकते, आता निवांत बोल सुयश. असं आता आहे की काय अनुभव आलेले आजपर्यंत? खूप अनुभव आलेत. मला वाटतं की एक गोष्ट मी तुला खूप स्पेसिफिकली सांगू, मला नेहमी असं वाटतं ना की मराठी लोक किंवा महाराष्ट्रीयन लोक कुठल्या तरी प्रेशरमध्ये जगत असतात सतत. घरच्यांचं असेल, आपल्याला काहीतरी प्रूफ करायचं ह्याचं असेल,
आपण कोणापेक्षा तरी कमी आहोत अशी एक जाणीव सतत मनात असते. कोणापेक्षा तरी चांगलं काहीतरी करून दाखवायचं अशी एक कॉम्पिटिटिव्ह भावना सतत आपल्याला दिली जाते, अगदी शाळा कॉलेजपासून. बरोबर आहे. की म्हणजे काही वेळेला ते नकळत होतं. शिक्षक काही वेळेला उदाहरणं समोर ठेवतात की बघा हा स्टुडंट जास्त चांगला आहे तुमच्यापेक्षा, मग सगळ्या वर्गाची त्या स्टुडंटबद्दलची एक ईर्ष्या तयार होते की भाई याच्यापेक्षा चांगलं व्हायचं. घरांमध्ये अशी उदाहरणं बरेचदा दिली जातात फॅमिलीकडनं किंवा रिलेटिव्सकडनं की तो बघ त्यांनी हे अचीव केलं, तुला ते करता येणार. तर तू जे करतोयस ते ॲप्रिशिएट करणारे फार कमी लोक सापडतात. आणि लकीली मी खूप यंग असताना घरापासनं थोडासा किंवा कम्फर्ट झोनपासनं वेगळा होऊन स्ट्रगल सुरू केला. त्याच्यात मला फिरण्याची आवड असल्यामुळे मी खूप फिरायचो. त्यामध्ये मला जाणवायला लागलं की यार हे उगाच प्रेशर घेऊन जगतो आपण, आणि त्यावेळेला आपण त्या मोमेंटमध्ये जगणं फार विसरून जातो. तर मला ती त्या मोमेंटमध्ये जगण्याची सवय हळूहळू लागायला लागली, मला ते आवडायला लागलं. त्याच्यात मला खूप अनुभव आले आणि मला जाणवलं की यार वर्ल्ड ट्रॅव्हलर्स जे आहेत, मॅक्सिमम युरोपियन कंट्रीजमधले किंवा इतर देशांमधले जे ट्रॅव्हलर्स आहेत ते खूप यंग असताना घराबाहेर पडतात आणि जग फिरायला निघतात. म्हणजे मी 18 ते 23 वयोगटातले इतके यंग ट्रॅव्हलर्स बघितलेत भारतात आलेले वेगवेगळ्या देशांमधनं. मला असं होतं यार हे जर 20 वर्षाचे असताना जग फिरू शकतात स्वतःच्या बळावर, तर आपण काहीच नाही केलं आहे अजून अचीव. आपल्याला हे करता आलं पाहिजे, आपल्याला जग फिरता आलं पाहिजे. आणि पैसे नाही लागत प्रत्येक वेळेला. म्हणजे तुम्हाला म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्हाला जर लक्झरीज हव्या असतील की नाही मला जेवायला हेच लागतं किंवा मला अमुक एक पद्धतीचीच रूम लागते, मला एसीच पाहिजे किंवा मला काही फॅसिलिटीज पाहिजेतच, अशा जर तुमच्या लाईफस्टाईलमधल्याच रोजच्या रिक्वायरमेंट असतील, तुम्हाला जगताच येत नसेल त्याच्याशिवाय, तर मग अवघड आहे तुमचं फिरणं. पण जर तसं नसेल तर तुम्ही खूप कमी खर्चात सुद्धा फिरू शकता. अनेक ठिकाणी मी तिथल्या लोकल गाईड्सना घेऊन फिरलेलो आहे, ज्यांनी मला हा प्रश्न तोंडावर विचारला की तुम्ही काय खात नाही का दिवसभर. तर मी म्हटलं नाही, माझ्याकडे वेळ कमी आहे, सो मला खाण्यात वेळ घालवायचा नाही आहे, आपण पटकन काहीतरी पार्सल घेऊ, जाता जाता खाऊया आणि जास्त गोष्टी बघूयात. मी इतर देशांमध्ये जेव्हा प्रवास करतो तेव्हा. तर ती सवय हळूहळू डेव्हलप झालेली आहे. हे काय मला अगदी लहानपणापासून माहिती नव्हतं. माझेही नखरे होते लहानपणी मी सुद्धा अनेक नखरे केलेत की नाही मला अमुक एक भाजी नाही आवडत किंवा मला अमुक एक गोष्ट अशीच पाहिजे. पण जसे तुम्ही एकटे पडता किंवा एकटे जगायला लागता किंवा तुम्ही एकटे बाहेर जाऊन एक्सप्लोअर करायला लागता गोष्टी, त्यावेळेला ह्या गोष्टी तुम्ही आपोआप ॲडजस्ट करायला लागता लाईफ बाबतीतल्या, आणि दॅट मेक्स यू अ बेटर ट्रॅव्हलर, अ बेटर ह्युमन. आणि असे अनुभव वेड्यासारखे आहेत माझ्याकडे. म्हणजे मला अजूनही आठवतं, मी श्रीलंकेला गेलो होतो सोलो ट्रिप करायला, आणि तिथे मला वेगवेगळ्या देशातल्या काही व्यक्तींशी माझा परिचय झाला एका ट्रेनमध्ये. सो श्रीलंकेमध्ये एशियामधली सगळ्यात सुंदर ट्रेन राईड आहे, कॅन्डी टू नुब्रा. सो एका बाजूनी तुम्ही जाता तेव्हा सगळे फक्त चहाचे आणि कॉफीचे मळे आहेत, आणि दुसऱ्या बाजूला जर तुम्ही थांबलात तर पूर्ण दऱ्या आहेत, धबधबे, दऱ्या, आणि खूप सुंदर ट्रेन राईड आहे ती. म्हणजे जंगलातनं जाते ती ट्रेन काही ठिकाणी, आणि काही ठिकाणी ह्या गावांमधनं जाते. तर खूप सुंदर ट्रेन राईड आहे ती, आणि जगभरातनं लोक येतात केवळ ती ट्रेन राईड अनुभवायसाठी. त्या ट्रेन राईडमध्ये मी दारात थांबलो होतो कारण मला ऑब्व्हियसली बाहेरचा व्ह्यू बघायचा होता. तर याच्यात मला वेगवेगळ्या देशातले म्हणजे ऑस्ट्रेलिया, स्पेन आणि जर्मन असे 3 वेगवेगळ्या देशातले ट्रॅव्हलर्स त्या वेळेला भेटले, आणि श्रीलंकन्स पण जे लोकल्स आहेत ते पण भेटले. आणि ते 3-4 तासाच्या त्या ट्रेन राईडमध्ये आम्ही गप्पा मारत होतो, कल्चरल एक्सचेंजेस होत होते. तुम्ही कसे जगता, आम्ही कसे जगतो, भारतीय लोक कशी आहेत, श्रीलंकन लोक कशी आहेत, असं जनरल कॉन्व्हर्सेशन चालू होतं. मग स्पेनचं कल्चर कसं आहे, जर्मनचं कल्चर कसं आहे, ऑस्ट्रेलियाचं कल्चर कसं आहे, असं सगळं एक्सचेंजेस होत होत्या. आणि मला जाणवलं की थोड्याफार फरकाने सगळेजण सारखेच आहेत. म्हणजे आपण म्हणतो वेगवेगळे देश आहेत, वेगवेगळ्या भाषा आहेत, पण रूट किंवा बेसिक ज्या व्हॅल्यूज जे आहेत किंवा फॅमिलीच्या ज्या गोष्टी आहेत
त्याच्यात बऱ्यापैकी सगळेजण सारखेच आहेत. फार काही वेगळेपणा नाही आहे. अर्थात भाषांमध्ये वेगळेपणा आहे, कल्चर्स वेगळी आहेत, बिलीफ्स वेगळे आहेत, देव वेगळे आहेत, विश्वास ठेवण्याच्या जागा वेगळ्या आहेत. पण माणसं म्हणून फायनली सगळेजण कुठेतरी सिमिलर लेवलला आहेत. सिमिलर स्ट्रगल्स आहेत, सिमिलर लाईफस्टाईल्स आहेत. सो पैशांबाबतीतल्या व्याख्या सगळ्यांच्या सेम Same आहे, खरंच आहे. आहेत. सो मला असं जाणवलं की इट इज नॉट दॅट डिफिकल्ट टू एक्सप्लोर वर्ल्ड विथ अननोन पीपल. आणि त्यांचं ट्रॅव्हलिंगकडे बघण्याचं किंवा त्यांचं भारताकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो ह्या प्रवासांमध्ये कळतो. ते भारताकडे किती चांगल्या पद्धतीने बघतात. खूप त्यामुळे व्यापक दृष्टीने बघतात. अरे मला आय फील सो प्राऊड दॅट आय एम अन इंडियन. मला भारताबद्दल खूप प्रेम आहे. म्हणजे मला असं वाटतं की आपल्याकडे जितकी विविधता प्लस युनिटी अनुभवायला मिळते आपल्याला, म्हणजे विविधता असून युनिटी अनुभवायला मिळते, ती जगात कुठे नाही. म्हणजे भारतात Absolutely नाहीये, हा. इतक्या गोष्टी आहेत आणि त्या इतक्या चांगल्या आहेत, इतक्या जपण्यासारख्या आहेत. आपण कमी पडतो भारतीय म्हणून त्या गोष्टी जपायला. पण जर आपण सगळ्यांनीच थोडा थोडा प्रयत्न केला ना आपल्या लेवलला, तर आपण खूप गोष्टी खूप काहीच्या काही करू पुढे शकतो. घेऊन. कारण भारत देश म्हणून इतका समृद्ध आहे ना इतर देशांशी कम्पॅरिझन करता. आणि हे ह्या ट्रॅव्हलर्सकडनं ऐकल्यानंतर कळतं. म्हणजे मला काही टुरिस्ट, म्हणजे देशाचं नाव नाही घेणार, पण त्यांनी सांगितलं की यार आमच्या देशात आम्ही जर प्रशासनाविरुद्ध एक वाक्य बोललो तर आम्ही कुठे गायब होऊ आम्हाला माहिती नाही, असं सांगणारे स्टोरीज हो, मी हो, हो, ऐकल्यात. हो. आणि मला असं होतं की यार हे आपल्या देशात नाही आपल्या आहे. देशात नाहीये. आपण किती हवं तसं वागू शकतो, हवं तसं जगू शकतो, हवं तसं बोलू शकतो. तसं बऱ्याचशा इतर देशांमध्ये ते फ्रीडम नाही आहे तिथल्या नागरिकांना. आणि तरीसुद्धा लोकांना कंप्लेंट्स असतात आपल्याकडे. तर मला असं होतं की यार हे इतर देशातल्या लोकांशी जेव्हा इंटरॅक्ट करता तुम्ही ट्रॅव्हल करताना, तेव्हा कळतं की आपण किती प्रिव्हिलेज्ड आहोत बिकॉज वी आर इंडियन्स. आणि ते मला खूप आवडतं. मला ते खूप एन्जॉय करता येतं. तुझे आत्ता म्हणालास ना तसा अनुभव मला आला. कल्चरल एक्सचेंज हा एक कार्यक्रम झालेला आणि काही स्टुडंट्स आले होते आणि तेव्हा मी नाशिकला होते. तर त्यांचं इतकं बेसिक होतं ना, राहायला त्यांनी सांगितलं की आम्ही इकडे आलोय ना, मग तुम्ही तुमच्या घरांमध्ये आमची सोय करा. म्हणजे बेसिक त्यांचा राहण्याचा खर्च वगैरे वाचला. आणि ते पहिल्यांदा भारतात आलेले, त्यामुळे त्यांना नाशिक ठीक आहे, इट्स अ पिलग्रिम सिटी. त्यांना आवडलं नाशिक वगैरे फिरून वगैरे. आणि त्यानंतर त्यांनी परत वेगवेगळे आपले राज्य एक्सप्लोअर करायला सुरुवात केली. आणि त्यातली एक मुलगी जी भारतामुळे इतकी प्रचंड इम्प्रेस झाली की ती आता दरवर्षी एकदा तरी भारतात येते. म्हणजे एक वर्ष UK ला जाईल, तर दुसऱ्या वर्षी भारतात येईल, परत दुसऱ्या वर्षी कुठेतरी जाईल, परत भारतात येईल. अशी ती दरवर्षी भारतात येते, पाहिलेलं ठिकाणं परत परत बघते. तिला साडी नेसता येते व्यवस्थित सुयश. ती गणपती सेलिब्रेट करते. म्हणजे ती मला फोटो पाठवते की आता तिकडे गणपती आहे ना, तर मी माझा गणपती इथे ठेवलेला आहे. इतकं तिला भारताबद्दल प्रेम आहे. आणि पहिल्या दिवशी जेव्हा ती भेटली, तिने काय खायचा हा प्रश्न होता, कारण तिखट वगैरे असं काही नाही. तिने अगदी तुपमीठ भात खाल्ला, ते तिला प्रचंड आवडलं. शेवटच्या दिवसापर्यंत ती तुपमीठ भातच खात होती. इतकं तिला भारताबद्दल प्रेम आहे. आणि पहिल्या दिवशी आलेली तोडकं मोडकं इंग्लिश बोलणारी मुलगी जाईपर्यंत थोडे थोडे मराठी वाक्य बोलायला लागली आणि बच्चनची गाणी गायला लागली. म्हणजे इतका तिच्यामध्ये फरक जाणवला. आणि हे फक्त तिचं होतं की भारत प्रेम. आणि आजही आहे. म्हणजे आजही ती सांगते की मी मुंबईमध्ये आहे आणि मुंबईमध्ये असं रिक्षात फिरताना फोटो काढून पाठवते. हे इतकं त्यांना आपल्या संस्कृतीबद्दल आहे. मला असं एक सिमिलर हे आठवत आहे. मी साऊथ इंडियात आपल्याकडे थत्तेकाड नावाची एक जागा आहे. थत्तेकाडला मी गेलो होतो. सो बर्डिंगसाठी गेलो होतो. आणि तिथे बर्ड फोटोग्राफी करताना मला फ्रेंच एक आई आणि मुलगा असे भेटले, जे ॲक्च्युली फ्रान्सचे नव्हते. ते फ्रान्सच्या बॉर्डरवर एक गाव येतं, तिकडे राहणारे होते. बरं. पण ते सांगताना सांगायचे की आम्ही फ्रेंच आहोत. तर आम्ही रोज भटकायला जायचो. मी आणि माझा जो गाईड होता तो आम्ही भटकायला जायचो. आणि आम्ही एकाच होमस्टेमध्ये राहत होतो. तर जेवताना ऑब्व्हियसली आम्ही एकत्र एकाच टेबलवरती जेवण व्हायचं.
तर 2-3 दिवस झाले आणि मी आणि तो जो आमचा लोकल गाईड आहे तर आम्ही रोज डिस्कस करायचो, आज कुठला पक्षी शोधूया. मग फोटोग्राफीबद्दल आम्ही एकमेकांना फोटो दाखवून गोष्टी चालायचं. तर त्यांना ना खूप इंटरेस्ट जनरेट झाला आणि मग एक दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी आईस ब्रेक झाला आणि मग ते बोलायला लागले आमच्याशी. तर ती आई स्वतःच्या मुलाला भारतात घेऊन आली होती एका योगा सेंटरमध्ये आणि मग त्या माझ्याशी बोलायला लागल्या की तुम्ही काय करता, मग काय कुठले पक्षी, आम्ही तुमच्याबरोबर आलं तर चालेल का. तर आम्ही म्हटलं अरे आम्हाला आवडतंच लोक फिरायला आली बरोबर तर मग ते आमच्याबरोबर फील्डवरती यायला लागले व्हिजिटसाठी की पक्षी शोधायला. आणि तर त्याच्यात इंटरॅक्शन्स व्हायला लागली, गप्पा मारायला लागलो आणि त्यांनी मला भारतातल्या अशा काही जागा सांगितल्या ज्या मलाही माहीत नव्हत्या. आणि मी म्हटलं की हे भारतात आहे हे मलाच माहीत नव्हतं. मग हे सेंटर इथे आहे किंवा हा होमस्टे आहे हे तुम्हाला कसं कळलं. तर ती म्हणाली की आमच्याकडे आम्ही सोशल मीडिया फार बघत नाही. आमच्याकडे रिटन स्टोरीजला खूप महत्त्व आहे. सो जे आधीचे ट्रॅव्हलर्स येऊन गेलेत ते व्लॉग्स लिहितात किंवा पुस्तकं लिहितात. आम्ही सगळेजण जे आम्हाला ज्यांना ट्रॅव्हलिंगची आवड आहेत आम्ही ती पुस्तकं किंवा ते ब्लॉग्स फॉलो करतो आणि ते ब्लॉग्स किंवा त्या पुस्तकांमधले जे रेफरन्सेस असतात ते आम्ही लिहून काढून आम्ही तशा पद्धतीने आमचं ट्रॅव्हल प्लॅन करतो. आणि मला इतकं त्यावेळेला असं वाटलं की यार भारतातल्या आतल्या कमाल काही काही जागा आहेत ज्या मला भारतातला असून माहिती नाही आहेत आणि ह्या लोकांना परदेशातल्या लोकांना त्या माहिती आहेत, त्याचं महत्त्व माहिती आहे. ते त्यासाठी व्यवस्थित प्लॅनिंग करून येऊन ती जागा एक्सप्लोअर करून निघून जातात आणि आपण भारतात राहून त्या गोष्टी एक्सप्लोअर नाही करत. सो अशा अनेक छोट्या छोट्या जागा आहेत ज्या इतक्या कमाल आहेत ज्या आपल्याला माहितीच नाही आहेत. तर मला ते फार तू जे आता म्हणालीस ते की जे परदेशी पाहुणे आपल्याकडे येतात फिरायला ते इतक्या वेगळ्या नजरेने बघतात ना भारत आणि आपण बरेचदा मिस आउट करतो. आपण खूप पॉप्युलर झालेल्या जागांनाच जाणं प्रेफर करतो अनफॉर्च्युनेटली. आणि ते मी बऱ्याचदा स्वतः बाबतीत तोडायचा प्रयत्न करतो की मी जितकी पॉप्युलर जागा तितकी मी ती अवॉइड करतो. की अच्छा ही खूप पॉप्युलर आहे का, मग हे नको, मग मी दुसरं काहीतरी बघतो. कारण हे तर सगळ्यांनी पाहिलेलं. मग मला वेगळं काहीतरी शोधायला आवडेल. सो ते चालू असतं मी कंटिन्युअसली आय एम इन द प्रोसेस की मला ऑफबीट जागा कुठली असेल ना, कोणी मेसेज जरी केला ना मला इन्स्टावरती की दादा आमच्या गावाला ये, आम्ही तुला हे मंदिर दाखवतो किंवा ही जागा दाखवतो, तर मी जातो. मी त्यांना मेसेजला रिप्लाय करतो. मी त्यांना सांगतो की मी या तारखांना इकडे या जागी येणार आहे, मला घेऊन जा. सो अशा मला बऱ्याचशा हिडन जागा तिथल्या लोकल्समुळे कळतात. म्हणजे मला वाटतं की अनएक्सप्लोर्ड जर जागा बघायची असतील तर आता लोक तुला नक्की कॉन्टॅक्ट करतील. मला आवडतं मला सगळ्या लोकांना घेऊन आपण छान वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजिट करू शकतो. मला नेहमी वाटतं ना की प्रत्येक गावामध्ये तिथल्या गावकऱ्यांना किंवा जे स्थानिक लोक आहेत त्यांना तिथल्या जागांची इतकी चांगली माहिती असते ना आणि ते चांगलं दाखवू शकतात तुम्हाला. कुठलीही एजन्सी कुठलीही कंपनी तुम्हाला नाही दाखवू शकत. आपण एवढ्या वेळ गप्पा मारत आहोत, वेगवेगळ्या विषयांबद्दल बोलतोय. एक प्रश्न ना मी प्रत्येक म्हणजे जी व्यक्ती पॉडकास्टसाठी आहे त्या प्रत्येक व्यक्तीला विचारते की तुम्ही तुमचा मेंटल पीस कसा जपता. पण आता तू जे काही उत्तर देतोय ना की मला तुझ्या मेंटल पीसची उत्तरच इथे मिळालेली आहेत की तू सगळा ट्रॅव्हल थ्रू तुझ्या मेंटल पीस जपतोयस. पण तरी सुद्धा तुला असं जर कधी वाटलं की यार आता सगळ्याच गोष्टीचा वैतागच आलेला आहे, तर त्या मोमेंटला तू तशा सिच्युएशन मधून स्वतःला बाहेर कसं काढतोस? जिथे नेटवर्क मिळत नाही तिथे जातो. आवडलं मला. ऍब्सोल्युटली मी करतो हे. मला जिथे फोनला नेटवर्क मिळत नाही, जिथे वायफाय कनेक्टिव्हिटी नाही मिळणार तिथे जायचा प्रयत्न करतो. मी अनेक वेळेला अशा प्रवासांवरती गेलेलो आहे जिथे मी जाणार आहे त्याबद्दल माझ्या जवळच्या लोकांना माहितीच नाही. माझ्या आईबाबांना, माझ्या अगदी जवळचे काही जण आहेत त्यांना मी काही सांगत नाही. मी फक्त सांगतो की मी बाहेर चाललोय आणि मी निघून जातो. म्हणजे चुकीची सवय आहे. बरेचदा खूप टेन्शनमध्ये येतात घरातली लोक की अरे माहिती नाही 2-2, 3-3 दिवस हा कुठे, काही मेसेज नाही, काही नाही. पण मी निघून जातो अशा ठिकाणी जिथे मला कुठल्याच पद्धतीने कनेक्शन मिळणार नाही. मग ते नातेवाईकांची असेल किंवा इतर लोकांची असेल. सेक्युलर्ड जागा शोधून जातो मी. मग मी तिथल्या लोकांशी ऑब्व्हियसली कनेक्ट होतो, पण जी रोजची माहिती आहे त्या लोकांशी कनेक्ट न होता मी वेगळीकडे निघून जातो जेव्हा मला असं वाटतं की आता
जर आम्हाला शांतता हवी आहे, हां. आम्हाला खूप मेंटल स्ट्रेस येतोय, तर मी अशा ठिकाणी निघून जातो. वाव. पण हे सगळं ऐकून मी म्हणेन सुयश तू कमाल आहेस. म्हणजे मला खूप आवडल्यात त्या गोष्टी. आणि मी आपल्या सगळ्या प्रेक्षकांनाही म्हणेन की जर तुम्हाला खरंच कुठेतरी अनएक्सप्लोर्ड जागा आहेत ज्या एक्सप्लोअर करायची इच्छा आहे तर डेफिनेटली तुम्ही सुयशसोबत जाऊ शकता. आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी बायोडायव्हर्स ट्रेल्सचे सगळे इन्फॉर्मेशन पण देते की काय काय आहे, कुठे कुठे जाऊ शकता, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि मला वाटतं की खरंच आपण वर्षातून एकदा तरी असं कुठल्या तरी ठिकाणी जायला पाहिजे. हो. म्हणजे आपलं मनही स्वच्छ होतं आणि आपल्याला नवीन दृष्टी त्यामार्फत मिळते. आणि सुयश तुझे खूप आभार, खूप खूप धन्यवाद की तू इथे आलास, छान गप्पा मारल्यास, खूप छान माहिती दिलीस, खूप खूप बरं वाटलं. Thank you. आणि आजच्या या गप्पा म्हणजे फक्त अभिनयापुरत्या मर्यादित नव्हत्या, तर अभिनयासोबत जगण्याची कला शिकवणाऱ्या होत्या. त्यामुळे तुम्हाला जर या गप्पा आवडल्या असतील तर डेफिनेटली आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि या गप्पा कुठे नेमकं रंगल्या असा प्रश्न असेल तर या गप्पा रंगल्या होत्या हाय फ्रिक्वेन्सी या स्टुडिओमध्ये, जो आहे राजेंद्रनगर सदाशिव पेठ या ठिकाणी. तुम्हाला सुद्धा छान पॉडकास्ट करायचं असतील किंवा जॅमिंग काही करायचं असेल तर डेफिनेटली या इथे व्हिजिट करा. तुम्हाला छान टीम इथे आहे कॉपरेट करायला आणि इथला ॲम्बियन्ससुद्धा खूप छान आहे. त्यामुळे डेफिनेटली या आणि व्हिजिट करा. धन्यवाद.